संत सेवालाल महाराज हे बंजारा समाजातील आराध्य दैवत आहे। त्यांनी बंजारा समाजामध्ये प्रत्येकाला जगण्याचा मार्ग दाखवला। बंजारा समाजातील व्यक्ती कधीही दुसऱ्यांवर विसंबला नाही। त्याचे कारण हेच की त्याच्या पाठीमागे साक्षात श्री संत सद्गुरू सेवालाल महाराज हे उभे होते। सेवालाल महाराज यांचा जन्म 15 फेब्रुवारी 1739 रोजी आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील गुठ्ठी या तालुक्यातील गोलालडोडी या गावी झाला। आता हे गाव सेवागड या नावाने ओळखले जाते। त्यांच्या वडिलांचे नाव भीमानायक तर आईचे नाव धर्मनियाडी होते। भीमानायक हे 41 तांड्यांचे संघप्रमुख होते। 7 पिढ्या बसून खातील एवढी गडगंज श्रीमती सेवालाल महाराज यांच्या घरी होती। मात्र रूढी आणि परंपरेने मागे असलेला बंजारा समाज आपण पुढे न्यावा अशी आज सेवालाल महाराजांच्या मनात आली व त्यामुळे लहानपणापासून संतांच्या गोष्टी, वीरांच्या कथा ते आपल्या आई धर्मनी माता यांच्याकडून ऐकू लागले व यातूनच त्यांच्या मनात सर्वधर्मीयांच्या सेवेसाठी कल्याणकारी विचारांची स्थापना झाली व एक महान सद्गुरू, समाजसुधारक, क्रांतिकारक, अर्थशास्त्रज्ञ, आयुर्वेदाचार्य, बहुजनांच्या कल्याणासाठी कोर बंजाराच्या कल्याणासाठी आपले पूर्ण जीवन समर्पित करण्यासाठी सेवालाल महाराजांचा जन्म झाला। सेवालाल महाराजांची वचने आजही जगात मान्य होतील। असेच आहे, कोई केली भजो पूजो मत, कोणाची पूजा अर्चा करू नका। देव माणसात नाही, देव मंदिरात नाही माणसात आहे।